आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। जामनेर शहरात भव्य विकास कामांचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। जामनेर शहरात आज विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे। राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शहरातील विविध भागात भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला। पाणी पुरवठा, शिक्षण, रस्ते, आरोग्य सुविधा तसेच क्रीडा व सांस्कृतिक विकासांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या कामांमुळे जामनेर शहरासह पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। स्वामी विवेकानंद नगर व्यायामशाळा, गिरजा कॉलनी, शिव कॉलनी, मधुबन कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, मोहल्ल्यातील आखाडा, दर्गा परिसर, श्रीकृष्ण नगर, नाथ महाराज मंदिर परिसर आणि पाचोरा रोड या ठिकाणी आज भूमिपूजन व लोकार्पणाचा कार्यक्रम मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की संपूर्ण जामनेर तालुक्यातील पाणी पुरवठा, शिक्षण, रस्ते आणि आरोग्य सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे। शहर व पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाण्याचा लाभ पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यांनी पुढे सांगितले की जामनेरमध्ये लवकरच भव्य नाट्यगृह, स्टेडियम आणि व्यायामशाळा उभारण्यात येणार असून या सर्व कामांना गती मिळण्यासाठी लागणारा निधी मंजूर झाला आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान गंभीर असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे असे आश्वासन दिले। या सोहळ्यात शहरातील नागरिक, माजी नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भाजप पदाधिकारी, जामनेर नगर परिषदेचे अधिकारी त्यानंतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जामनेरमध्ये विकास कामांना गती मिळाल्यामुळे शहरात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। MJ न्यूजच्या विश्लेषणानुसार जामनेर शहरातील ही विकास कामे केवळ पायाभूत सुविधापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या जीवनमानात गुणवत्ता वाढवण्याचा हा मोठा टप्पा आहे। नाट्यगृह, स्टेडियम, व्यायामशाळा व शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। आता प्रशासनाने या प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत व दर्जेदार पद्धतीने करणे हेच पुढील आवाहन ठरणार आहे। तर जामनेर शहरात विकास कामांची नवी दिशा दिसू लागली आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडलेल्या या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। आता या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत वेगाने होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आणि हो, अशा स्थानिक व निर्भीड बातम्या पाहत राहा MJ न्यूज, तुमचा विश्वास, तुमचा आवाज। स्थानिक बातम्या, सामाजिक प्रश्न आणि सत्याला वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी लगेच फॉलो करा। त्याचप्रमाणे MJ न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि बातमीविषयी असलेल्या आपल्या प्रतिक्रिया नोंदायला विसरू नका। निर्भीड बातमी थेट जनतेच्या मनात। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98। सत्य, समाज आणि विकासासाठी। शिवाजी महाराज की जय श्रीराम। जय श्रीराम। सर्व मान्यवर आज विवेकानंद भागामध्ये, विवेकानंद नगरमध्ये या ठिकाणी व्यायामशाळेचं उद्घाटन त्यांनी नुकतंच पार पडलेलं। गेल्या अनेक दिवसापासून त्यांची मागणी होती की आमच्या भागात व्यायामशाळा द्या। आता व्यायामशाळा झालेली आहे, सर्व सामान्य टाकला। आता मी पाहतो कोणाकोणाचे पोट कमी होता, कोण पैलवान म्हणते का तुमच्याकडे सगळे तुम्ही मग सगळं व्यायामशाळा म्हणून आमचे पोट पुढे आहे, व्यायामशाळा करून दिली आहे। मला वाटतं की अतिशय सुंदर अशी इमारत, मला वाटतं जामनेर शहरामध्ये सर्वात चांगली व्यायामशाळा ही आपली असेल। ते खाली रबरबोटी केलेलं आहे, चांगलं साहित्य आहे, एवढं
हॉल मोठा आहे, परिसरही सुंदर आहे, मोकळी जागा आजूबाजूला आहे. पण आता त्याचा चांगला सदुपयोग करा. आपण आता आपलं तर मला वाटतं सप्लाय बसलेलं आहे पैकी तर की फार कुठे वेळ करायला दिसत नाही मला. आता आपला टाइम केलं आपला म्हणजे तुमचा तुमचा टाइम केलेला आहे. पण आपली लहान मुलं जे आहेत, शाळेतली जी मुलं आहेत, विद्यार्थी कॉलेजचे, त्यांनी व्यायाम केला पाहिजे. त्यांना व्यायामाची सवय लागली पाहिजे, त्यांना आवड लागली पाहिजे. अशा पद्धतीने आपण ही व्यायामशाळा चालवली पाहिजे. आता बांधून तर झाली आहे, पण मेंटेनन्स व्यवस्थित ठेवला गेला पाहिजे. कोणी जाळे कोणी काढत नाही, झाडं कोणी नाही, तशीच घाण पडलेली आहे, हे अजिबात होता कामा नाही. 4-5 जण एक मंडळ करून त्या ठिकाणी 7-8 जणांचा हे करा आणि ते तिथे लक्ष देतील मेंटेनन्ससाठी. त्याने लक्ष द्यावं. या ठिकाणी रोज येऊन बघावं. 1-2 जणांनी स्वच्छता काय आहे, टॉयलेट बाथरूम पण याच्यात सगळं आहे, खोल्या आहेत, टॉयलेट बाथरूम आहे, ते स्वच्छ कसे राहतील, चेंजिंग रूम आहे, जाळे लागणार नाही त्याच्या आतमध्ये, कोणी आदळूपट करणार नाही, तुकडे वजन फेक इकडे फेक भीतीवर आपण असं करणार नाही, हे बघणं आवश्यक आहे. अन्यथा मग थांब रे पहिलवान. मला वाटतं की तेच पाहणं महत्वाचं आहे. अन्यथा व्यायामशाळा अनेक ठिकाणी झाल्या पण नंतर मेंटेनन्सचं काही होत नाही, कोणी जाऊन त्या ठिकाणी पाहत नाही. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्यात आधी आपण आता या ठिकाणी 5-7 लोकांची कमिटी करा. कमिटी म्हणजे आपल्याकडे ठरवून घ्या किंवा 7 जण या ठिकाणी लक्ष देऊ, 10 जण करा. पण मग 12ची मान खटखटता असं होता कामा नाही. त्यांना 2-3 जण तेच पाहतील जास्त. 12 जण हा जाईन, तो म्हणे तू जाईन, तो म्हणे तो पाहत असेल, तो म्हणे तो पाहत असेल. तर एकदा ठरवून घ्या ज्याला आवड आहे या विषयाची, ज्याला वाटतं की त्याने रोज इथे बघितलं पाहिजे, सगळी साफसफाई स्वच्छता ठेवली पाहिजे. मशीनचं मेंटेनन्स आहे, कुठे खराब झालं काय झालं ते सुद्धा बघणं आवश्यक आहे. आपल्याला आता व्यायामशाळा करून दिली आहे. गावात आज खूप ठिकाणी कामं आहेत. जवळपास 67 कामांचं भूमिपूजन उद्घाटन आपण या ठिकाणी करतो. 63 कामांचं 40 कोटी रुपये आपण त्यांना दिलेले आहेत. आपण बघितलं असेल की गेल्या या 2-5 वर्षामध्ये आपण मंत्री झालो पुन्हा, आणि त्यानंतर आपण गावामध्ये सगळे सिमेंटचे रस्ते आपण कसे केलेले आहेत. ओपन स्पेसमध्ये डोम तर इतके केले की तर नवरी कमी झाले आणि डोमच जास्त झाले. आपण डोमचं उद्घाटन आहे. डोमचं करता काय एवढं, पण खरं आमच्याकडे डोमचे कामं पण चांगलं आहे. सांस्कृतिक कामासाठी, सामाजिक कामासाठी, धार्मिक कामासाठी हे डोम त्या ठिकाणी कामं येत आहेत. आपल्या बसा उठायची जागा झालेली आहे. सगळे कार्यक्रम आपल्या त्या ठिकाणी करता येत आहेत आणि म्हणूनही चांगली एक कमिटी झाली. आणि म्हणून आता गावामध्ये मला असं वाटतं की आपण सगळं आता रोडे तुमचं एकत्र सिमेंटचा चालू आहे, म्हणजे डिवायडर आपण केलेलं आहे. त्यातील गावात तशी झाडं आपण सुंदर लावतोय, त्यापेक्षाही सुंदर आपण करतोय. मला वाटतं रांता अल्ल्यादेवी होळकर त्याचा पुतळा सुद्धा आपण त्या ठिकाणी बसवतो आहोत. बरोबर आहे. तर जे आपण सांगितलं ते सगळं या ठिकाणी करतोय, त्याहीपेक्षा चांगलं आपण त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून जामनेर शहर सुंदर कसं होईल, स्वच्छ होईल, पाणी बरोबर वेळेवर येतं, लाईट सगळे बरोबर आहेत, स्ट्रीट लाईट आपण आता थेट पळासखेड्यापर्यंत तशी इकडे पण पुढे पाठवतोय शिंगायतपर्यंत. म्हणून मला असं वाटतं की शहर सुंदर होण्याच्या दृष्टीने जे लागेल ते आपण सगळं या ठिकाणी करतो. तुम्ही वाघुरवड पाहिलं असेल, सोनमळी पाहिली असेल, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर पुतळा असेल, सगळंच. आणि सुंदर शहर, हिरवं शहर, हरित शहर आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता फक्त 2 महिन्यामध्ये निवडणूक आहे म्हणजे असं त्रास देऊ नका. एवढे कामं झाल्यावर सगळ्यांना पेट्या दिल्या, भांड्या पण देऊन राहिलो आहे, सगळं चाललंय ना. पगार सगळ्या आहेत, लाडक्या बहिणी आहेत. मग अजून तर आता न फिरता पत्र कळले पाहिजे. आता बिलकुल सगळ्यांना सांगा समजून. आता जे काही कामं राहिले असतील अजून, मला वाटतं की कामं काही खालीकडे या भागात आता राहिलेली नाही. आपण मंगल कार्यालय पण समोर त्या ठिकाणी केलेलं आहे, रस्ते टाकलेले आहेत. इथे इकडचे 17 कामं आहेत त्या ठिकाणी टाकलेले आहेत. 17 कामं या भागामध्ये टाकलेले आहेत. ते आता आपण सुरू करतो. काय काय हा डिवायडर मोठा ना तुम्ही म्हणत तसं करून घेऊ आपण, तुला काय अडचण नाही. तर सांगून देतो डिवायडर ना. मग काय म्हणजे सिंगल डिवायडर पुढे म्हणतो तू म्हणतो सिंगल डिवायडर पुढे डबल नका झाड लावून पाणी पाणी द्यायला पाठवून शिंगायतपर्यंत करू आपण.
शिंगातमध्ये आपण ते करून घेऊ. अतिशय सुंदर असं ते जसं खेड्यापर्यंत आता तसं आपण इकडे करून टाकू, त्याला काही अडचण नाही. फक्त पाणी घालायचं काम कोण करते मला सांगून द्या. गावाचे घालतात तर आम्ही इकडे घालतो मध्ये पाणी घालणार. चला काही हरकत नाही, जास्त वेळ नाही. आता 10 ठिकाणी कार्यक्रम आहे. शेंदुरीला मोठा कार्यक्रम आहे, जळगावला कार्यक्रम आहे, त्यामुळे जास्त वेळ आपला घेत नाही. आपल्या सगळ्यांना आता दिवाळी 2 दिवसात सुरू होईल. 3 दिवसामध्ये त्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे यावेळेला परिस्थिती फार बिकट आहे. खूप पाऊस झाल्यामुळे ऐका ना रे, ऐका ना कार्यक्रम चालू आहे ना बोरे. मला वाटतं की राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, पाऊस खूप झालेला आहे. इतका पाऊस झाला की लोकांसाठी सगळं उघड्यावर पडलेलं आहे. मी 12-14 जिल्ह्यामध्ये जाऊन आलो, पण रजपी बाहेर होतो. तुम्हाला माहिती आहे तेच खातं माझ्याकडे आपत्ती व्यवस्थापन असल्यामुळे मला फिरावं लागतं. नसतं तरी मी फिरलो असतो. पण परिस्थिती अतिशय गंभीर आहे. लोकांच्या शेत्या अगदी खडून 5-7 फूट माती वाहून गेलेली आहे. शेत्याच राहिलेल्या नाही, पिकं तर कुठेच राहिलेलं नाही. लोकांच्या घरात पाणी गेलं, घरं पाण्याखाली गेले, हजारो जनावरं लोकांचे वाहून गेले. त्यामुळे शेतकरी खूप संकटात आहे, यावेळेला प्रचंड संकटामध्ये आहे. आणि म्हणून आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. ते आपण राहिलं पाहिजे. खरं म्हणजे आपण दुर्गावस्थामध्ये थोडे पैसे जर काढून त्याला दिले असते तर वर्गणीचा आपण दाबून घेतल्या. पण फक्त मामलेदार उद्या, फौजदार उद्या. कमी झाले यावर्षी. आपला मिरवणूक मार्ग बदलला, निम्मे बँड कमी होऊन गेले. कमी झाले ना. जांच पथक, लेझिम पथक एकदम छान कार्यक्रम झाले. आता याच्या पुढे आपलेच पथकं करायचे. त्याचे नुसते बाहेरच्या राज्यात आपण नाचायचं काम करायचं असं करू नका. निम्मे बँड कमी होऊन गेले. जे बँड आले त्यांचे कार्यक्रम झाले, झगडे झाले, परत गेले. शेवटी होते ते झगडे होणारच होते. आता आपण स्वतःचे मंडळी आपणच चांगलं लेझिम तयार करायचे, स्वतःचे वाजवायचे. पण मला वाटतं की खूप शेतकरी अडचणीत असल्यामुळे आपण थोडं ते भान ठेवलं पाहिजे. मी तर दिवाळीच्या वेळेस सांगितलं घराघर काही लाईटिंग टाकू नका यावेळेला, मुंबईला बंगल्यावर टाकू नका. पण निश्चित शेतकरी राज्य खूप अडचणीत आहे. सुदैवाने आपल्याकडे हानी कमी झालेली आहे. म्हणजे आपल्याकडे 5% पण नाही. आपण जर धाराशिव बघितलं, बीड बघितलं, सोलापूर बघितलं, नांदेड असेल, लातूर असेल, त्या तुलनेमध्ये आपल्याकडे 5% नुकसान नाही. म्हणजे त्यांचं 1 रुपयाचं नुकसान झालं तर आपलं 5 पैशाचं बी झालेलं नाही. तुम्हाला सांगतो इतकी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याची निश्चित चिंता आपल्याला असली पाहिजे. आपण जास्त वेळ या ठिकाणी घेतले, पण खूप कार्यक्रम आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा मनापासून दिवाळीच्या भाऊबीजेच्या सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि चांगली व्यायामशाळा आपण चालवावी, चांगले पैलवान तयार व्हावेत. ते पैलवान तयार होणं म्हणजे व्यायाम करणं नाही, पण पान गुटखा कोणी खाणार नाही, तंबाखू कोणी खाणार नाही, असून दारू कोणी पिणार नाही, पांटी पुंटी काय तुमच्याकडे काय मटका आहे म्हणतो. पण त्यातून सगळ्यांची सुद्धा करायचं. लहान लहानपण सुद्धा आजकाल दारू प्यायला लागतात. मला वाटतं ही बापही घोषणावाने आपल्याला पुढची पिढी, तरुण पिढी आपली ही कशी असली पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. व्यसनमुक्त पिढी तयार होईल. राष्ट्रभक्त तरुणाची एक फौज मंदिरासमोर आणि त्याची किंमत आहे 19,36,000 बनवा 80 लाख रुपये. काही जोड पैसे किती जागा आहे सगळी? 7,800. आणि गणपती मंदिराला बी ना वॉल कंपाऊंड. तिकडे गणपती हॉटेलला पण वॉल कंपाऊंड आहे. संतोषी माता मंदिरात झालं वॉल कंपाऊंड वगैरे. तर तुमच्या कामाला काही राहिले नाही या भागातले, बरोबर? झाले थोडेफार बाकी राहिले. कुठं रस्ता झाला आता? सांगितलं की ठेकेदार घेतलेले आहेत, पैसे टाकलेले आहेत. बघा ठेकेदार जर बाहेरगावी गेला तर माझे राहून, त्यामुळे तेही काम होईल. सगळे कामं जोपर्यंत आपण पूर्ण केलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे जामनेर शहरामध्ये आपण गेल्या 3-5 वर्षामध्ये सगळे कामं असतील नसतील सगळे आपण हाती घेतले, पूर्ण केले. काही कामं या ठिकाणी अजूनही पाईपलाईन मध्ये आहेत. ते लगेच 4-6 महिन्यामध्ये पूर्ण होतील. कुठलंही काम आपलं बाकी राहणार नाही. आपल्याला कल्पना आहे आपण जामनेर शहराचं चित्र बदलतोय, चित्र बदलतोय म्हणजे अगदी सोलबर्डीपासून वाघूर धरणापासून सगळ्या भागात जाणारे रस्ते आपण सिमेंटचे करतोय. मग पवरला जाणार असेल, बोरवडला जाणार असेल, आता जळगावकडे जाणार रस्ते आपण सिमेंटचा घेतोय. आता सगळं डांबरी काम चालू आहे. भुसावळकडे जाणारा सगळ्या डांबरीचा सिमेंटचा रस्ता झालेला आहे. सगळे रस्ते मधून आता आपण बायपास केलेला आहे. पुण्याच्या पुनर्तीकडनं शिंगाजोन
आणि त्यामुळे जामनेर शहराचं चित्र बदलतंय. आपण बघितलंय कशा पद्धतीने आपण डिवायडर लावून झाडी लावतोय. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अशी झाडं लावलेली इतकं मेंटेन केलेलं कुठे दिसणार नाही. इतकं चांगलं मेंटेन आपण सगळी झाडं, आपलं गार्डन, फाउंटन, सोनबडीवर 12 कोटी रुपयाचा दुसरा रनिंग ट्रॅक मुलांना पळायसाठी तो या ठिकाणी केलेला आहे. त्याची व्यायामशाळा केलेली आहे. 12-15 कोटीचा स्विमिंग पूल ऑलिम्पिक साईजचं त्या ठिकाणी केलेला आहे. बॅडमिंटन कोर्ट आपण त्या ठिकाणी सुंदर केलेला आहे. सिद्धगड भवानीवर आपण बघितलं असेल आता 25 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकलेत. आपण सुंदर 2 मंदिरं आपण त्या ठिकाणी करतोय. लग्नासाठी आपण मोठे हॉल त्या ठिकाणी केलेत. तिथे भक्तनिवास केलेला आहे. राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. पाणी आपण त्या ठिकाणी आणतो खर्च करून मोठा कोटी रुपयामध्ये कायमस्वरूपी पाणी. म्हणजे जे सगळे मंदिर होते आपण नगरखान्यातलं मंदिर बघितलं असेल ते आपण त्या ठिकाणी केलं. दत्त मंदिर आता आपण त्याला 2 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेत. नवीन दत्त मंदिर नगरखान्यात असलं ते आपण त्या ठिकाणी करतोय. पुण्यावर इकडनं जाणारा पूल केला आणि तिकडे जाणारं जे मंदिर आहे तिकडे ते आपण अतिशय सुंदर त्या ठिकाणी केलेलं आहे. महादेव मंदिर जे पुण्यावर आहे त्याचे कागदपत्र मी काढतो. 3 जागा आपण ते मालकाकडून विकत घेतो नाशिकच्या आणि ते सुद्धा तिथे 2-3 कोटी रुपये टाकून सुंदर असं मंदिर. सगळ्या देवस्थानाचं पुनर्जीवन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. जामनेर शहर सगळ्या तालुक्यामध्ये सुद्धा आणि जामनेर शहरामध्ये सुद्धा एकही मंदिर आपण असं ठेवलं नाही. आपण बघितलं असेल देशमुखवाड्याचं कॉर्नरवरचं मंदिर आहे ते सगळं पडायवर आलं होतं, गळत होतं, ते सुद्धा आपण केलं. राम मंदिर येते ते सुद्धा आपण दुरुस्त केलं. सगळे मंदिरं, एकही मंदिर असं जुनं राहणार नाही. पुढचे 50-100 वर्ष कुठे हात लावावा लागणार नाही इतके चांगले मंदिर आपण त्या शहरामध्ये या ठिकाणी केले. सगळ्या शहराचा चेहरा मुळात आपण या ठिकाणी बदलला आहे. मुबलक पाणी आहे, रस्ते चांगले आहेत, इलेक्ट्रिकची व्यवस्था सगळी चांगली आहे, स्ट्रीट लाईट चांगले आहेत, सगळ्या गोष्टी. शिवाजी महाराज अतिशय दिमागदारपणे महाराष्ट्रात कुठे नसेल देशात एवढा मोठा सिंहासनावरला पुतळा आपण त्या ठिकाणी केला. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपण त्या ठिकाणी केला. आता आपण सावता महाराजांचा पुतळा करतोय, वसंतराव नाईकांचा पुतळा करतोय, अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा इकडे करतोय, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आपण पुण्यावरचं काम सुरू झालेलं आहे. जे सगळे महापुरुष आहेत त्यांचे पुतळे आपण, महाराणा प्रताप आहेत तो अशोक पुतळा आपण बोधन रोडला बसवतो कॉर्नरवर, कन्नड आहे त्या ठिकाणी. आणि सगळं जामनेर सुशोभीकरण करण्याचं, सुंदर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. त्यातल्यात हरित शहर झालं पाहिजे, झाडी जास्त लागली पाहिजे, हिरवगार शहर राहिलं पाहिजे, निसर्गाचा समतोल राहिला पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी, पंतप्रधानांनी तर घोषणा केली की 1 पेड़ माँ के नाम, 1 झाड आपल्या आईचं नावाने, ते आपल्या घरासमोर, आपल्या प्रांगणात, ओपन स्पेसमध्ये जिथे चांगली जागा असेल त्या ठिकाणी लावायचं, ते वाढवायचं आहे. मुलांसाठी त्यांनी संदेश दिला शाळेतल्या. हे सगळं जे यावेळी पाऊस, ढगफुटी, बर्फ पडणं, वादळ येणं, हे जे चाललंय सगळे निसर्गाचा समतोल आहे. निसर्गाचा समतोल चुकत चाललाय. झाडं खूप तोडली जात आहेत, निसर्गाचा ऱ्हास होतोय आणि म्हणून सगळं निसर्गाचं चक्र बदलून गेलेलं आहे. मग उन्हाळ्यामध्ये कुठे बर्फ पडतो, मे मध्ये, एप्रिलमध्ये नद्यांना पाणी पूर येतोय, महापूर येतोय, हे सगळं चाललेलं आहे. आता 1-2 महिन्याचा पाऊस 1 तासामध्ये पडतोय. 150-200 मिलीमीटर पाऊस हा 1-2 तासामध्ये पडतोय. गावाची गावं वाहून चाललेली आहेत, शेत्या वाहून चाललेल्या आहेत, शेतकरी अडचणी झालेल्या आहेत. याचं कारण हेच आहे की आपण सगळी झाडतोड करतोय. आणि म्हणून मला वाटतं हा निसर्गाचा समतोल आपल्याला आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण सगळ्यांनी झाडं लावावी आणि ती जगवावी असं आव्हाने मी आपल्याला या प्रसंगी करतो. आज खूप कार्यक्रम आहेत, तुझा दुसराच कार्यक्रम आहे, गावात 10 कार्यक्रम आहेत, छेदोडीत 7 कार्यक्रम आहेत, जळगावला कार्यक्रम आहेत, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. आता हा एरिया कॉलनी हात आपला गडच आहे, किल्लाच आहे आपला. नेहमी आपण, तुम्ही आम्हाला सगळे निवडून देतात. आता पुन्हा 2 महिन्यावर निवडणुका आहेत. केव्हा लागतील? महिनाभरामध्ये निवडणुकीच्या तारखा घोषित होतील, निवडणुका लागतील. त्यावेळेला पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊ आणि नाही आलं तरी तुमची जबाबदारी आहे. 91-92 मध्ये मी नाही, 91ला आधी साधना जिल्हा परिषद सदस्य झाली आणि नंतर मी वर्षभराने 1.5 वर्षांनी ग्रामपंचायत झाली. त्यावेळेला मी ग्रामपंचायतला या वार्डातून उभा होतो, बजरंगपुरा आणि गिरजा कॉलनी. अप्पा बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि या भागातून आपली सुरुवात या ठिकाणी झालेली होती. ती एकदम नॉट आउट सांगितलं मी की 40 वर्ष, म्हणजे 7 टर्म आमदार, 1 टर्म सरपंच, 40 वर्षाची आपली घोडदौड या ठिकाणी सुरू आहे. तर त्यामुळे या शहरासाठी, तालुक्यासाठी आमची बांधिलकी निश्चित आहे. या ठिकाणी जे करतात शेतकऱ्यांना आता पाणी देतोय. आता आपला भाग तालुका किती केळी होती आपण बघतात. म्हणजे रावेर तालुक्यामध्ये 700 केळीचा भाव असेल तर आपल्याकडे 2000 रुपये केळीचा भाव. आपली केळी सगळी एक्सपोर्ट क्वालिटीची आहे, एक्सपोर्ट क्वालिटी सगळी बाहेर जाते, बाहेर देशामध्ये जाते. आणि आता तर 4,500 शेततळे आपण करतो आहोत. त्यातून जवळपास 60,000 एकर जमिनीला या वर्षीच पाणी मिळणार 6 महिन्यात. त्या कामाला सुरुवात झाली.
बेटावर राजनी मालदबडी वाडी किल्ल्यापर्यंत सगळा भाग, त्याच्यामध्ये आपण आता बागायती करणार आहोत. इकडनं आता परत भागपूर धरणाचं काम आपण पूर्ण केलं, पाईपलाईनला सुरुवात होते आणि त्यातून जवळपास 1600 कोटी 1500 कोटी रुपयाचं टेंडर या 4-5 दिवसामध्ये या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये ते पाणी आलं की राहिलेला सगळा भाग सोंदोडीकडचा, पौरकडचा, लोहाऱ्याकडचा, कळसऱ्याकडचा, अजिंठ्यापर्यंत याला आपण त्या ठिकाणी पाणी देतो 1600 कोटी आणि आधीचं 1000 म्हणजे 2500 कोटी रुपयाचं काम फक्त आपण तालुक्यासाठी अजून ते केलेलं आहे. त्यामुळे पाण्याची चिंता नाही, सगळ्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांना आपण पाणी देतो. छोटी मोठी अनेक धरणं आपण त्या ठिकाणी केलेली आहेत. म्हणून मला वाटतं की हा तालुका महाराष्ट्रामध्ये 1 नंबर असला पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये आणि म्हणून ते प्रयत्न माझे या ठिकाणी चाललेले आहेत. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सदिच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच, पक्षाच्या पाठीशी, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे, याची आपल्याला कल्पना आहे. आता इथे म्हणायला बोलायला तर कोणी शिल्लक राहिलेलं नाही मला असं वाटतं. जामनेर शहरामध्ये काहीतरी भुईछत्रासारखे काही लोक आहेत ना देवाला, सीझन आला की जसे छत्र उगवतं पावसाळ्यामध्ये आपण म्हणतो ते सूत्र आहे तसे छत्र काही उगवतात. आपला मतलब सांगून घ्यायला 5-25 भेटिंग 5 भेटिंग यायला तू भराय करणारे लोक आहेत आपल्याकडे काही. आता त्यांचे बंदोबस्त आपण आता केलेला आहे, करतोय जोरात. त्यांच्या आहे 2-1 जणांचा बंदोबस्त करू आता चांगला. त्यांच्या बापानच ते मरतील, जाऊ देतात बरं. पण ते सगळे भुई छत्रासारखे काम आलं की फक्त बाकी तुम्हाला 12 महिने कधी दिसणार नाही, कधी येणार नाही, कोणाच्या सुखात नाही, दुखात नाही, दवाखान्यात नाही, कोणतं ऍक्सिडेंट झालं तर नाही, कुठे अँब्युलन्स देणार नाही, कुठे 2 पैशाला काही मदत करणार नाही. फक्त संधी साधू लोक आहे. आम्ही मोठे लोक आहे पैशावाले, अरे पैशावर चाललं काही नाही, जाऊ द्या आता काही जास्त. पण येणाऱ्या निवडणुकामध्ये तुमच्या सहकार्याची आशीर्वादाची निश्चित गरज पडेल. खूप मोठी जबाबदारी राहील. मी काही इकडे येणार नाही सध्या, तुम्ही सगळं सांभाळायचं आहे, तुम्ही सगळं बघायचं आहे. बाकी 12 महिने लक्ष देतो तुमच्याकडे. पण माझ्याकडे 5 जिल्हे आहेत, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. त्यामुळे मलाही मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे. पूर्ण महाराष्ट्राची सुद्धा जबाबदारी माझ्याकडे आहे, कल्पना तुम्हाला आहे. तसं विधानसभेमध्ये मी 3 महिने आलोच नाही, कोणाच्याच घरी गेलो नाही, सभाही घेतलेली, रॅली काढलेली आपण. तसं यावेळेला सुद्धा तुमची जबाबदारी ती मोठी राहील एवढीच अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. ही कामं आता पटकन पूर्ण करूया, एकदम फास्ट. 4-6 महिन्यामध्ये सगळे पूर्ण काम म्हणून उद्घाटन आपलं झालं पाहिजे पुढच्या टर्मला नवीन सगळ्या बॉडीकडून, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ठेकेदार कोण आहे? उद्या सुरू करा. उद्या चालू करा आणि लवकर संपवा सगळं काम आहे. काही अडचण नाही, निधी वगैरे आहे सगळं, काही अडचण नाही. आहे ना, लवकर करा काम आणि चांगली इमारत त्या ठिकाणी बांधून या भागात. माझी एक इच्छा आहे की गोविंद महाराज संस्थांची जमीन आहे, तिथे 1 एकर जागेमध्ये सुंदर असे वाचनालय, एकदम सुंदर, आणि ते वाचनालय असेल, त्याच्यामध्ये सगळं कॉम्प्युटराइज असेल. MPSCची मुलं आहेत, UPSCची मुलं आहेत, त्यांना बाहेर जावं लागतं, त्यांना माहिती सगळे पुस्तकं मिळत नाही, त्यांना ते वाचायला लागतं. म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये एका वेळेला 200-300 विद्यार्थी बसतील आणि विद्यार्थी बसतील. 2 म्हणजे आपण करू. जवळपास माझी इच्छा आहे की एक 10 कोटी रुपये खर्च आपण त्याच्यावर करूया. 10 कोटी रुपये खर्च करूया. मी CSR मधून पैसे घेईल, मी अंबानींना किंवा कोणाला सांगतो, त्याच्यातून 10-15 कोटी रुपयाचा चेक आणतो, वॉल कंपाऊंड करून, चांगलं गार्डन करून आणि चांगलं अभ्यासाला पोषक असं वातावरण तयार करून आपण त्या ठिकाणी सुंदर, कुठे नसेल 2-3-4 जिल्ह्यामध्ये असं एक चांगलं वाचनालय आपण त्या ठिकाणी तयार करू. आपल्याकडच्या मुलांना अभ्यास करता आला पाहिजे, स्पर्धा परीक्षेमध्ये उतरता आलं पाहिजे, त्यांना चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. म्हणून कधीपासून माझी इच्छा आहे, कारण सगळं झालेलं आहे. बॅडमिंटन कोर्टपासून, स्विमिंग पूलपासून आपण सगळंच केलं आहे. ट्रॅक केला, स्विमबर्डी केली, सगळ्या गल्लीमध्ये व्यायामशाळा होत आहेत. पण वाचनालय हे इतकं आवश्यक आहे आणि म्हणून कोणाला बाहेर जाण्याची गरज पडायला नको, म्हणून आपण त्या ठिकाणी निश्चित मी लवकरच त्या कामाला ग्राउंडवर आपण जवळच्या सेंटर मध्यवर्ती ठिकाणी आहे आपलं हिवरखेळा रोडचं जे आपण देवी कार्यक्रम घेतो. 12 एकर आपलं मंदिराचं शेत आहे, त्यातून 1 एकर जागा आपण त्या ठिकाणी घेऊ आणि त्या ठिकाणी तात्काळ आपण त्या कामाला सुरुवाती त्या ठिकाणी करणार आहोत. आणि पुढे अनेक कल्पना आहेत. आता रेल्वेचं जे जागा आपण एक्सचेंज करतो, ती जागा जर भेटली आपल्याला 25 एकर, तर आपण 40 कोटी रुपये आपण स्टेडियमला देऊन ठेवलेले आहेत स्पोर्ट्सला. आपल्याकडे जागा नाही भेटली 6 एकर आपल्याला. त्यामुळे पण आता जुनी रेल्वेचा ट्रॅक बदलला तर तिकडे गेला, म्हणून ती जागा तुम्ही आमची घ्या, तुमची जागा आम्हाला द्या. आता पर्वतावर आम्ही दिल्लीला जातोय लवकर आणि त्या संदर्भामध्ये मंत्र्यांना भेटून खालून निगेटिव्ह झालेला प्रस्ताव, आणि म्हणून तिथे जाऊन
त्या ठिकाणी आपल्याला तोही प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा आहे की जेणेकरून 25-30 एकर जागा आपल्याला या ठिकाणी भेटली तर मग नाट्यगृह आपण मंजूर केलेलं आहे. 25 कोटी रुपयाचं नाट्यगृह मंजूर केलेलं आहे. आपल्या गावात नाट्यगृह नाही आहे काय स्वरूपी. 40 कोटी रुपयाचे पण जिम आपण मंजूर करून ठेवलेली आहे. ते खातं माझ्याकडेच होतं म्हणून आपण सगळंच करून ठेवलेलं आहे. पण आता जागेचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या ठिकाणी अडचण आलेली आहे. आपण बघितलं असेल रेस्ट हाऊस आपण मागलेला आहे जळगाव रोडला. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असं रेस्ट हाऊस पुढे नसेल पुढे नसेल महाराष्ट्रामध्ये रेस्ट हाऊस. इतकं सुंदर डिझाईन त्या ठिकाणी त्या रेस्ट हाऊसचं गेस्ट हाऊस त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून जामनेर शहरामध्ये जे झालं जे करतो आपण ते सगळ्यापेक्षा वेगळंच करतोय. असं कुठेच तुम्हाला भेटणार नाही. सोनबर्डला बघितलं असेल आपण अर्ध्या म्हणजे 3-3, 4-4 जिल्ह्यातले लोक मराठवाड्यापासून विदर्भापासून सगळे या ठिकाणी येत आहेत. सगळे या ठिकाणी येत आहेत. सहली येत आहेत, ट्रिप येत आहेत, येत आहेत मावशी सगळे त्या ठिकाणी आपलं ते गार्डन बघायचं. आमदार येत आहेत 10-12 ठिकाणचे आमदार गेले बाहेरचे की आम्हाला असं करायचंय आम्हाला दाखवा. परवा संचिती साहेब पण आले चेनुभाऊ मलकापूरहून अमरावती पासून लोक त्या ठिकाणी येतात की आम्हाला पण असं करायचं आहे. सगळे आपलं हेवा करतायत कौतुक सगळ्यांना वाटतंय. पण निश्चित एक चांगलं काम अतिशय सुंदर असं मेंटेन गार्डन आपण सोनबर्डर केलं आहे. फाउंटन लावले तिथे. आता आपण तिथे नवीन अजून काहीतरी मलाही माहिती काय करताय पूर्ण टॉय ट्रेन करायची. पूर्ण सोनबर्डीला ट्रेन असते छोटी मुलांची फिरायसाठी ती आपण त्या ठिकाणी करतोय. जेणेकरून सगळ्यांना विरंगुळा झाला पाहिजे लहान मुलांना करमणूक झाली पाहिजे असं आपण त्या ठिकाणी मोठं काम अजून करतोय. ते काम सुरू आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी जागा कुठे ठीक आहे मंदिरावर बसता पूर्ण ती आपण करू. पण ती लोक तिथे बसतो काही दिवस फरक पडतोय. हे काय आपल्याला रोज लागणार नाही. एखादी बोलूया आपण एक खोली बनवास ना अंगणवाडी बांधून घेऊ एक वेगळी बांधून घेऊ. पण तोपर्यंत तिथे बसवण्यापेक्षा हे हॉल होतील एक खोली पाहिजेच ना. अंगणवाडी आणि इथे एवढा मोठा हॉल होता ना 1 कोटी रुपयाचा. आता काय नाही जागा पाहिजेच तिथं पोरं बसू दे ना. अशी समस्या निघाली असं निघालणार बरं. पोरांनी सांगून ठेवा. आपल्या सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो. पण हे सण साजरे करत असताना आपण हे लक्षात ठेवा की आपला जे आपल्याला सगळं धान्य पुरवणारा आपला शेतकरी राजा हा सुद्धा खूप संकटामध्ये आहे. आपल्याकडे नुकसान कमी आहे. आपल्याकडे 5-10% सुद्धा